भाई बहनों, आज की रोटी के घर सदस्य व्यक्तियों के लिए यीशु क्रिस्तांची मधुर नावाची सप्रेम नमस्कार। आज की दिनांक 28 सप्टेंबर 2024 शनिवार। बरे करण्याची अधिकार स्वर्गात आणि पृथ्वीवर सर्व प्रतिकरण मला दिले गेले आहे। मत्ती 28 अध्याय 18 वचन। परमेश्वर जीसस ख्राइस्टला बरे करण्याचे अधिकार आणि शक्ती आहे, म्हणून रोग आमच्याकडून पळून गेले। तो आज्ञा देवा, आणि जेव्हा अशुद्ध आत्मे आणि भूते येतात तेव्हा लोकांनी हे बरे केले आहे। त्यांच्याकडून प्रतिकरणाची संदर्भात रोमन सेंच्युरियन म्हणाला, मी माझ्या हाताखाली शिपायाची अधिकाराने आहे, आणि मी हे सांगतो जा आणि तो जातो, आणि दुसऱ्याला ये आणि तो येतो, आणि माझ्या नोकरला हे करा आणि तो ते करतो। मत्ती 8 अध्याय 9 वचन। सदापतीला 100 सैनिकांचे अधिकार आहे, आणि त्या प्रतिकरणाची वापर करून त्याने त्यांना विविध कार्य करण्यास आज्ञा दिली। त्या सैनिक देखील त्यांची आज्ञा पाळल्या, पण सेनाधिकारी आजारपणाचे कोणतेही अधिकार नाही। केवळ प्रभू येशू ख्रिस्तांची रूपात असे अधिकार आहेत। म्हणून जेव्हा सेनाधिकाऱ्याने आजारी पडले तेव्हा तो प्रभू येशूकडे आला आणि त्याने त्याला गुलामास बरे करण्यास प्रार्थना केली। येशू सेनाधिकाऱ्याला म्हणाला, आपल्या मार्गावर जा, आणि तुम्ही विश्वास ठेवला आहे म्हणून ते तुमच्यासाठी केले पाहिजे। आणि त्याच दिवशी त्यांची सेवक बरे झाला। मत्ती 8 अध्याय 13 वचन। जेव्हा तुम्ही प्रभू येशू बरे केले त्या अनेक घटनांनी तुम्ही वाचता तेव्हा तुम्ही ज्या अधिकाराने सोडण्याची आज्ञा दिली होती तीच आपण पाहू शकता। आणि एक शुद्ध आत्मा जेव्हा त्याने वाळलेल्या हातात पाहिले तेव्हा त्याने पाहिले, तो त्या मनुष्याला म्हणाला, तुझा हात पुढे कर, आणि तो भागेल, आणि त्यांचे हात इतर म्हणून सर्व पुनरुच्चारित केले गेले। मार्क 2 अध्याय 5 वचन। परमेश्वर अधिकाराने बोलला, आणि स्वर्गात सूर्य, चंद्र आणि तारे तयार केले, ज्याने त्यांची तोंडाच्या शब्दाने सर्व काही तयार केले। त्याने सर्व प्रकारचे जीवित प्राणी, जंगली प्राणी, घरगुती प्राणी आणि रांगेत वस्तू तयार केल्या। त्यांचे शब्दात अधिकार आहे। म्हणून सदातियन म्हणाला, पण फक्त एक शब्द बोलू आणि माझा नोकर बरा होईल। मत्ती 8 अध्याय 8 वचन। देवाचे मुले, तुला बरे केले आहे का? देवाने तुम्हाला दिलेली अधिकार वापरा। त्या डोंगरावर बघा आणि बोलतात प्रतिकरण काढले आणि समुद्र मध्ये फेकणे। मार्क 11 अध्याय 23 वचन। मग डोंगरासारखे उभे असलेले सर्व रोग शरीरातून काढून टाकले जातील आणि हेड्स मध्ये टाकले जातील। देवाने दिलेल्या अधिकाराने सैतानाला उभे राहा आणि तो भयभीत होईल। पुढील ध्यानासाठी वचन मृत्यूच्या माध्यमातून त्याला ठार मारण्याची तो नाश करेल। तो सैतान आहे, आणि मृत्यूच्या भीतीमुळे त्याने सर्व आयुष्यभर बंधुत्वाचे अधीन होते। इब्री लोकांस 2 अध्याय 14 आणि 15 वचन। दिवसासाठी बायबल वचन सकाळी येसाया 5 अध्याय 6 अध्याय, संध्याकाळी एफेसियर 1 अध्याय। धन्यवाद।